तेलारा तालुक्यातील दानापूर येथील बचत गट महिलांनी आपल्या छोट्या व्यवसायासाठी काढलेले कर्ज लॉकडाऊनमुळे डोकेदुखी ठरत आहे व त्यांची मानसिक व्यवस्था बिघडत आहे व हीच परिस्थिती महाराष्ट्रातील संपूर्ण बचत गट महिलांची आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं कहर सुरू असतानाच लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मजूर, सुतार, फेरीवाले, बांधकाम, कपडेवाले, ऑटो रिक्षा चालक, हमाली करणारे व इतर कामगार असून त्यांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर अवलंबून आहे. परंतु सध्याच्या लॉकडाऊनमुळे मजुरांची रोजंदारी बंद असल्याने मजूर वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे. महिलांनी त्यांच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा, उपजीविका व विविध प्रकारच्या कारणास्तव बचत गटांच्या माध्यमातून व फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्न बचत गटातील महिलांना पडला आहे. महिलांनी बचत गटाकडून घेतलेल्या कर्जाची सुरू असलेली सक्तीची वसुली थांबवावी व फायनान्स कंपनीने सुद्धा कर्जाची सवलतीने वसुली करावी. तसेच महाविकास आघाडी सरकारने फायनान्सच्या मुख्य कार्यालयांना आदेशित करून सूचना देण्यात याव्या अशी मागणी बचत गटातील महिलांकडून होत आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये हीच परिस्थिती बचत गटांच्या महिलांवर उद्भवली होती. परंतु काही राजकीय पुढाकारांनी शासनाला सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन सुरू असलेल्या सक्तीच्या वसुलीवर निर्बंध लादला गेला होता. म्हणून त्यावेळेस बचत गट फायनान्स कंपनीकडून वसुली करण्यात थांबवली होती. लॉकडाऊन उघडल्यानंतर दिलेल्या सवलतीवर व्याज या कंपनीने आकारले होते. बजाज फायनान्स व मायक्रो फायनान्सकडून सक्तीने सुरू असलेल्या वसुलीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी बहुसंख्य महिलांकडून होत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व कामकाज बंद असून फायनान्सवाले बळजबरीने कर्ज हप्ता वसुली करून नेत आहे. न दिल्यास नोटीस देऊन तुम्हाला कोर्टात बोलवू अशी धमकी देतात. यामुळे फायनान्स गटांच्या अनेक महिलांच्या गरीब कुटुंबियावर उपासमारीची वेळ आलेली आहे. बोलत आहे. माझ्याच्यानं सध्याची कर्ज भरल्या जात नाही. माझी परिस्थिती खूप डाऊन आहे. घरात सगळे लेकरं, घरचे मालक बिमार आहेत आणि तरीही भारत फायनान्सचे समजा जे कर्मचारी आहेत ते फोन लावत आहेत आणि धमक्या देत आहेत की तुमचं डिफॉल्टमध्ये नाव टाकतो, कोर्टात द्यायला लागते, नोटीस देतो. तरीही आम्हाला शासनानं काही मदत करावी अशी विनंती आहे. माझ्याच्यानं कर्ज भरल्या जात नाही. तरी मी जराशी परिस्थिती चांगली झाल्यानंतर कर्ज हे धंदे गिंदे लागले की मी कर्ज भरणार आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे भरत नाही. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे मी भरू शकत नाही म्हणजे नाही. संदीप सोळंकीसह चंद्रकांत मोरे, विदर्भ न्यूज, तेलारा.